भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते, म्हणजेच ऊर्जा विविध दिशेने बाहेर पडते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. मुलांनो, ही आकृती पहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूकंप नाभीपासून म्हणजे भूकंप केंद्रापासून भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. थोडक्यात भूकवचातील साचलेली ऊर्जा ज्या ठिकाणी मोकळी होते त्याला भूकंप नाभी असे म्हणतात. भूकंप नाभीपासून ऊर्जा लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचतात त्याला अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंप नाभीकडून म्हणजेच भूकंप केंद्राकडून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे 3 प्रकार पडतात. प्राथमिक लहरी प्रायमरी और पी वेव्स. भूगर्भातील ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गात येणाऱ्या खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने मागे पुढे होतात. त्यामुळे या लहरींना मागे पुढे होणाऱ्या लहरी असेही म्हणतात. या लहरी घन, द्रव, वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मुलांनो, पृथ्वीच्या अंतर्गत भागात खडक, पाणी, वायू हे आढळते. या 3ही रूपातून या लहरी जाऊ शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे हलतात. दुय्यम लहरी सेकंडरी और एस वेव्स. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हणतात. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. म्हणूनच त्या प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरी ज्या दिशेने वहन करतात त्या दिशेने वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात, म्हणजेच त्या द्रव पदार्थात नष्ट होतात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. या लहरींमुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. भूपृष्ठ लहरी सरफेस और एल वेव्स. प्राथमिक, दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजे अपिकेंद्रापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. या लहरी अतिशय विनाशकारी असतात. ऊर्जा लहरींचे हे 3 प्रकार आहेत. त्यातील भूपृष्ठ लहरी हा सर्वात विनाशकारी प्रकार आहे.